नमस्कार, मी अक्षय. एडीएन बातमीपत्रात तुम्हा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. डबल इंजिन सरकारच राज्याचं भलं करू शकतं. महाविकास आघाडी म्हणजे योजना भागवणारी आघाडी आहे, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची टीका. संदीपान भुमरे यांच्या पत्नी सुनेच्या व नातेवाईकांच्या नावावर तब्बल 16 वाईन शॉप कसे? खासदार संदीपान भुमरे यांच्यावर ठाकरे गटाचे दत्ता गोरडे यांचा गंभीर आरोप. आता बघूया सविस्तर बातम्या. महाविकास आघाडी महायुतीच्या सर्व योजना बंद पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पक्ष बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी केले असता माध्यमांशी बोलताना केलाय. आज संभाजीनगरमध्ये विधानसभेचे विस्तारक यांचा एक वर्ग आहे. महाविकास आघाडीने खोटारडा प्रचार करून जनतेला कन्फ्यूज करून महाराष्ट्राचं जे मत त्या ठिकाणी मिळवलं, त्यामुळे खोटारडेपणामुळं आम्ही काही जे कन्व्हिन्स करायला पाहिजे, खोटेपणा जो केला त्याच्यावर काही आम्ही त्या काळामध्ये ज्या पद्धतीने आम्ही कन्व्हिन्स करू शकलो नाही. कन्फ्यूज झालेला जनतेला कन्व्हिन्स केल्याशिवाय, मतदारांना कन्व्हिन्स केल्याशिवाय आणि याचा खोटारडेपणा उघड पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आहे. त्याकरता ही बैठक आहे. महाविकास आघाडीने मतदारांना सांगितलं की मोदीजी आले तर संविधान बदलतील. आदिवासीला सांगितलं की आपला आदिवासीचा हक्क काढून टाकतील, आपलं आरक्षण काढून टाकतील. आणि महिलांना, आमच्या बहिणींना सांगितलं की आम्ही 8,500 रुपये महिन्याचे खटाखट देऊ. आमचा खासदार निवडून द्या, 30 तारखेला पैसे घेऊन जा. आता आमच्या त्या बहिणी वाट बघतात आहे, रक्षाबंधन आलाय, पण त्यांचे खटाखट काही पोहोचत नाहीये. खोटारडेपणा केला. जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम महाविकास आघाडीने केलं आणि करत आहे. समाजामध्ये भांडणं लावणे, जनतेला कन्फ्यूज करणे असं महाविकास आघाडीचं षडयंत्र आहे. आणि या षडयंत्राला आम्ही आता बूथ लेवलला जाऊन प्रत्येक मतदारांना भेटून डबल इंजिन सरकार, मोदींचं केंद्रातलं सरकार, राज्यातलं एकनाथजी देवेंद्र अजित पवारांचं सरकार, हे सरकार राज्याला कसा न्याय देत आहे आणि डबल इंजिन सरकारच राज्याचं भलं करू शकतं, राज्याला विकासाकडे नेऊ शकतं, हे आम्ही कन्व्हिन्स करणार आहे. घरोघरी जाणार आहे, संवाद करणार आहे. आणि या संवादात मला विश्वास आहे की महाराष्ट्राचे मतदार जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कन्फ्यूज झाले आणि त्यांनी महाविकास आघाडीला मत दिलं, ते आता पुन्हा एकदा आमच्या डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या विकासाकरता आम्हाला साथ देतील. महाविकास आघाडी म्हणजे योजना थांबवणारी आघाडी आहे. मोदीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरेंनी साऱ्या योजना थांबवल्या आणि महायुती म्हणजे डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून योजना पुढे नेणे आहे. मला वाटतं या महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा एकदा डबल इंजिन सरकारच त्या ठिकाणी पाहिजे आहे, याकरता आम्ही काम करतोय. तर माजी मंत्री तथा खासदार संदीपान भुमरे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा वापर करून त्यांच्या घरातील व्यक्तींच्या नावे अनेक वाईन शॉपचे लायसन्स अनधिकृतरित्या खरेदी केले असल्याचा आरोप ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष दत्ता गोरडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलाय. महाराष्ट्रामध्ये व संभाजीनगरमध्ये अनेक आरोप संदीपान भुमरे यांच्यावर झालेले आहेतच वाईन शॉप खरेदीचे, परंतु आज आपण त्यांच्यावर पुराव्यानिशी या ठिकाणी आरोप करतोय की त्यांनी त्यांच्या परिवारातील व्यक्तींच्या नावाने या ठिकाणी वाईन शॉप खरेदी केलेले आहेत.
त्यामध्ये त्यांच्या सुनबाई यांच्या नावे 3 वाईन शॉपचे आपल्याकडे नंबर आहेत. ते कुठं चालू आहेत? एक वाळूजला आहे, एक पुण्याला आहे आणि एक जळगावला आहे. आणि त्यांच्या पत्नीच्या नावे एक जालना आणि जळगाव या ठिकाणी वाईन शॉप आहे. आपला त्यांच्यावर असा आरोप आहे की त्यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून या ठिकाणी हे लायसन्स मिळवलेले आहेत. कारण कोड ऑफ कंडक्ट, भारत सरकारची जी मंत्रिपदासाठी असणारी आचारसंहिता भारतभर लागू आहे, या आचारसंहितेमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे, या कोड ऑफ कंडक्टपणे स्पष्टपणे नमूद केलेलं असं आहे की मंत्रिपदावर असताना तुम्ही कुठलेही शासनाचे लायसन्स खरेदी करू शकत नाही, शासनाचा कुठलाही लाभ आपण घेऊ शकत नाही. हा आरोप या कोड ऑफ कंडक्टनुसार यांचे लायसन्स या ठिकाणी रद्द करण्यात यावे अशी मागणी आपली या ठिकाणी आहे. आपण लोक आयुक्तांना याची प्रथम तक्रार दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा याची तक्रार आपण दिलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांना दिलेली आहे, लोकसभा अध्यक्षांना दिलेली आहे. या तक्रारीनंतर सुद्धा यांच्यावर कुठली कारवाई जर झाली नाही तर आपण माननीय उच्च न्यायालयामध्ये सुद्धा या बाबतीमध्ये दाद मागणार आहोत. परत दुसरा विषय, संदीपान भुमरे यांनी जे लोकसभेला प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे आणि 2014 पासूनचे प्रतिज्ञापत्र त्यांचे माझ्याकडे आहे. त्यांचं 2014 ते 24 पर्यंत प्रतिज्ञापत्रात त्यांनी जे उत्पन्न दाखवलेलं आहे, हे उत्पन्न 2 कोटी रुपये पती पत्नीचं उत्पन्न असून आज 2024 पर्यंत 2 कोटी उत्पन्न असताना त्यांनी त्यांच्याच प्रतिज्ञापत्रामध्ये जमीन खरेदी 3 कोटी रुपये आणि वाईन शॉपची शासकीय किंमत जर धरली, त्यांच्या पत्नीची जरी पकडली तरी 2 कोटी रुपये, म्हणजे 5 कोटी रुपयाचा व्यवहार त्यांनी या 2-3 वर्षामध्ये केलेला आहे. यांच्या वाईन शॉपचा जास्तीचा खप व्हावा यासाठी यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून शासनाची पॉलिसी सुद्धा बदलण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे, असा माझा त्यांच्यावर स्पष्टपणे आरोप आहे. त्यामुळं माझी पंतप्रधान महोदयांना, मुख्यमंत्री महोदयांना व लोकायुक्त महोदयांना विनंती आहे की संबंधितावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, नसता आम्हाला या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये जावे. कोविड योद्ध्यांनी सुट्टी घेतली आहे तर कामावरून काढून टाकण्याची धमकी देणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता अधीक्षक यांच्या विरोधात महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटकने जोरदार निदर्शनं करत रोष व्यक्त केलाय. यावेळी ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी त्यांच्या मागण्यांबाबत अधिक माहिती दिली आहे. जवळपास हे 150 कोविड योद्धे आहेत, कंत्राटी कामगार आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात सेवा देतात. कोविड काळामध्ये यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून N95 मास्क नसताना, PPE किट नसताना सेवा दिली. लोकांचे, रुग्णांचे डायपर बदलले, त्यांना जेवायला घातलं. ह्यांनी याच्याबद्दल प्रशस्तीपत्र देखील दिलं याच घाटीनं. आणि आता त्याच घाटीचे बदललेले डीन स्वतःला मोदी समजतायत. या हरबडे जे आहेत ते पण मोदीच्या रस्त्यावर चाललेले आहेत. पण या दोघांनाही सांगू इच्छितो, मोदीला देखील लोकांनी झटका दिलेला आहे. तुम्ही स्वतःला मोदी समजू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान अजून आहे. जर या कामगारांना तुम्ही, या बाबासाहेबाच्या लेकरांना जर तुम्ही कामावरून काढायच्या धमक्या देत असाल तर महाराष्ट्र कामगारी कर्मचारी संघटना ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे. आमची डीनला नम्र विनंती आहे, तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. परंतु तुम्ही जर यांना सुट्ट्या देत नसताल आणि 2-4 सुट्ट्या घेतल्या आजारपणामुळे, तर त्यांना कामावरून काढायची धमकी देत असताल आणि आता आंदोलन केलं म्हणून लोकशाहीचा अधिकार आहे आम्हाला आंदोलन करण्याचा, असं असताना हरबडे धमक्या देत आहेत की तुमचा आमचा संबंध नाही, तुम्हाला कामावरून काढून टाकतो. जर संबंध नाही तर कामावरून कसे काढू शकता तुम्ही? आणि हरबडे सर, विसरले का तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना? विसरले का संविधान? आणि तुम्हीच आम्हाला विनंती करत होतात की रुग्णसेवा बाधित होऊ देऊ नका. आम्ही कधी रुग्णसेवा बाधित होऊ दिले नाही. आणि म्हणून आज आमचे निदर्शन आहेत. शिंदे, फडणवीस, अजित पवार यांचे लाडके फक्त अदानी आणि अंबानी आणि ठेकेदारच आहेत. हे सगळे लाडके नाही का? हा आमचा सवाल आहे. तुम्हाला काही आश्वासनाचं पत्र देण्यात आलं होतं का राज्य प्रशासनाकडून? काही आश्वासन तर दूरच, धमक्या देत आहेत कामावरून काढण्याच्या. तुम्ही जर आजारी पडलात तर कामावरून काढून टाकू, हे कोणता न्याय? आजारी पडला तर माणूस ह्यांनी जर सुट्टी मारली तर यांचा पगार कापला जातो. त्याच्यामुळे सुट्टी कशी मारतील स्वतःहून? काही अडचण असते, घरात कोणाची नातेवाईकाची मौत झालेली असते,
काही आजार पण झालेलं असतं, त्याच्यामुळे सुट्टी मारतो माणूस. तर धमक्या देऊ लागले कामावरून काढण्याच्या, हे खपवून घेतलं जाणार नाही. तर 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान 1 तास शहरासाठी या सदराअंतर्गत शहरव्यापी स्वच्छता अभियान राबवण्यात येणार असून त्या अंतर्गत सुशोभीकरण मोहीम घेण्यात येणार आहे. या मोहिमेत शहरवासियांनी सहभागी होण्याचं आवाहन स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदंड यांनी एडियन सोबत बोलताना केलंय. छत्रपती संभाजीनगर वासियांना एक आनंदाची बातमी आहे की उद्यापासून आपण स्वच्छता पंधरवडा म्हणजे स्वच्छतेचं महाअभियान राबवित आहोत. 1 ऑगस्ट पासून 15 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण शहरातील नागरिक या स्वच्छता मोहिमेमध्ये भरघोस प्रतिसाद देतील ही अपेक्षा आहे. यापूर्वीच्या तयारीचा भाग म्हणून आपण शाळा, महाविद्यालये, NCC, NSS, विविध प्रकारच्या सेवाभावी संस्था, औद्योगिक संघटना, व्यापारी संघटना या सर्वांशी आपण संपर्क केला आणि त्यांचं सहकार्य यामध्ये मिळवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. दुसरी गोष्ट, यामध्ये स्वच्छता करायची आहे, यासोबतच विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे संस्कार आपल्याला द्यायचे आहेत. यासाठी विविध प्रकारच्या स्पर्धा, जसे की निबंध स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, पथनाट्य स्पर्धा असेल, या स्पर्धांचं आपण आयोजन करत आहोत. आणि या निमित्ताने या विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे संस्कार आणि त्यांच्या स्वच्छतेच्या या मोहिमेमध्ये सहभाग आपण घेणार आहोत. आव्हान काय करत या स्वच्छतेच्या मोहिमेमध्ये संपूर्ण शहरातील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद द्यावा. आपलं स्वतःचं घर, आपला स्वतःचा परिसर, आपल्या स्वतःचे जे काही एरिया असेल, गल्ली असेल, ती आपल्याला स्वच्छ करायची आहे. ज्या काही शाळा कॉलेजेस आहेत त्यांनी आपल्या शाळा कॉलेजच्या परिसरासोबतच 200 मीटर पेरीफेरीतील एरिया हा स्वच्छ करणं यामध्ये अपेक्षित आहे. याशिवाय शहरातले मुख्य रस्ते, उपरस्ते, प्रमुख बाजारपेठा, प्रमुख रस्त्याचे डिवायडर, दुभाजकं हे देखील आपल्याला यात स्वच्छ करायचे आहेत. उद्या कार्यक्रमाचं इनॉग्रेशन किंवा आरंभ हा सकाळी 8 वाजता होईल. क्रांती चौक येथे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सहभाग आहे, विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. NCC, NSSचे विद्यार्थी तिथं आमंत्रित आहेत. या सगळ्यांच्या साक्षीनं या स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ उद्या सकाळी ठीक 8 वाजता क्रांती चौक येथून होणार आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. चिंगीच्या भातुकलीसारखाच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो, कष्टानं एक एक वस्तू जमवतो. पण अचानक नियती डाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते. भूकंप, पूर, चक्रीवादळ, गारपीट, वीज कोसळणे अशी अनेक संकट महाराष्ट्रावर आली. त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराची, अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याची. शासनानं हेच कर्तव्य पार पाडले. आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य, सुरक्षित निवारा दिला. त्यांच्या आरोग्याची, मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला. मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ नाही, कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं. त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत, अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो. अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही, पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो. संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो. शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो.
आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मौसम, मेघदूत, सचेत, भूकंप हे ॲप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत. त्यांचा वापर करा. सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच वित्तहानी सुद्धा टळू शकते. प्रसंगावधान राखा, योग्य कृती करा. आपत्ती व्यवस्थापन, आयुष्याचे संवर्धन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन. विवेकानंद शिक्षण संस्था संचलित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर. शासन मान्य अनुदानित महाविद्यालय. शैक्षणिक वर्ष 2024-2025. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश प्रक्रिया व नोंदणी चालू आहे. ज्युनियर कॉलेज सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, MCVC, सीनियर कॉलेज कोर्सेस, ग्रॅज्युएशन कोर्सेस, BSc जनरल, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, BCS, BBA, BA, BCom, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस, MMS, MSc, मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, MA, डिप्लोमा कोर्सेस, DBM, DC. आजच आपला प्रवेश निश्चित करा. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: कॉलेज कॅम्पस सुविधा, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, क्रीडा विभाग, संगीत विभाग, नाटक विभाग, संगणक प्रयोगशाळा, NSS विभाग, NCC विभाग, लायब्ररी, मोफत पार्किंग सुविधा, सांस्कृतिक उपक्रम. प्रवेशासाठी संपर्क 9604708660, 9405769999, 7972926673. वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी, ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो, कष्ट करतो. पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जातं. अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतोनात नुकसान झालं. स्वप्नांबरोबर अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली. मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला, भक्कम आधार दिला. केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली. लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात 25% अग्रिम रक्कम जमा केली. आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला. मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. दिखा रहे है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. गावातील मुलाकडून सातत्याने होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून BHMS द्वितीय वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर सिडको पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली आहे. वैजापूर तालुक्यातील जानेफळ येथील 21 वर्षीय तरुणी शहरातील सिडको भागात असलेल्या फास्टर महाविद्यालयात BHMSचं शिक्षण घेत होती. ती सध्या सिडको येथील विजयश्री कॉलनीमध्ये असलेल्या मातादी हॉस्टेलमध्ये वास्तव्यास होती. तिला मागील काही दिवसांपासून गावातील दत्तू बाळासाहेब गायके नावाचा मुलगा त्रास देत होता. तिला वारंवार फोन करून भेटण्यासाठी तगादा लावत होता. फोन उचलला नाही तर SMS करून बाहेर लॉजवर व इतर ठिकाणी भेटण्यास बोलवत होता. त्याच्या या कृत्यामुळे ती मुलगी खूपच घाबरली होती. तिचे आई वडील भोळसर स्वभावाचे असल्याने तिने ही हकीकत तिच्या मावशीला सांगितली होती. तिच्या मावशीने त्या मुलाला समजावण्याचा 2 वेळा प्रयत्न केला. मात्र त्या मुलाने त्याचे कुकर्म सुरूच ठेवल्याने त्या मुलीने तिच्या हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी दत्तू बाळासाहेब गायके राहणार जानेफळ तालुका वैजापूर याला अटक केली आहे. सदर मुलीस आत्महत्या करण्याचा प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. पावसाळा सुरू होऊन 2 महिन्यांचा कालावधी उलटलाय. मात्र अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नाहीये. तर जायकवाडी धरणात 4थ्या दिवशी देखील पाण्याची आवक
सुरूच राहिल्याने धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन पाणीसाठा आता सुमारे 8% झालाय. पैठण येथील जायकवाडी धरणात आज चौथ्या दिवशी देखील पाण्याची आवक सुरूच राहिल्याने धरणाच्या पाणी पातळीत 4 दिवसात 3.5%हून अधिकची वाढ झाली असल्याचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले. जायकवाडी धरणात आज 5336 क्युसेक आवक सुरू असल्याने पाणीसाठा 7.53% झाला असून मागील वर्षी याच दिवशी 30.93% पाणीसाठा होता. सध्या गोदावरी नदीच्या पात्रात दारणातून 5398, भावडीमधून 290 तर कडवामधून 400, नांदूर मधमेश्वरमधून 3559 पाण्याचा विसर्ग सध्या गोदावरीमध्ये सुरू आहे. आज पाऊस झाल्याने बुधवारी धरणाच्या पाण्याचे वाढ होईल असा अंदाज पाटबंधारे विभागाचे अभियंता विजय काकडे यांनी केला आहे. त्यामुळे आता जायकवाडीमध्ये पाण्याची आवक सुरू झाली आहे. अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाहीये, यामुळे पाणी पातळीत संथ गतीने वाढ होताना दिसते. गतवर्षी याच दरम्यान मोठा साठा जायकवाडीमध्ये होता, मात्र या तुलनेत यंदा मोठी घसरण झालेली आहे. त्यामुळे यंदा जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान पाणी टंचाईचं संकट ओढवण्याची भीती आहे. कारण पावसाळा सुरू होऊन 2 महिन्यांचा कालावधी उलटलाय, मात्र परिसरात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला दिसत नाहीये. महाराष्ट्र राज्य आणि टोयोटा किर्लोस्कर समूहाचे सामंजस्य करार झाला असून सुमारे 20,000 कोटींची गुंतवणूक होणार आहे, ज्याच्या माध्यमातून 8,000 लोकांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक माहिती दिली आहे. ये बहुत ही हर्ष की बात है कि मराठवाड़ा में छत्रपति संभाजीनगर में टोयोटा किर्लोस्कर इस कंपनी ने इलेक्ट्रिक व्हीकल, हाइब्रिड व्हीकल इस कैटेगरी में 20,000 करोड़ रुपए की इन्वेस्टमेंट का MOU आज महाराष्ट्र सरकार के साथ यहां पर साइन किया है और इस इन्वेस्टमेंट के कारण 8,000 डायरेक्ट और 12,000 इनडायरेक्ट जॉब्स क्रिएट होंगे और एक बहुत बड़ी वेंडर इकोसिस्टम भी यहां पर तैयार होगी. ऑटोमोबाइल के क्षेत्र में महाराष्ट्र को एक कदम आगे ले जाने का काम इस इन्वेस्टमेंट के माध्यम से होगा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी और हमारे इंडस्ट्रीज डिपार्टमेंट के माध्यम से हम लोगों ने लगातार प्रयास करके टोयोटा की इस इन्वेस्टमेंट को महाराष्ट्र में लाया. कई अन्य जगह से उनको बुलाया जा रहा था, किंतु महाराष्ट्र ने उनके साथ एक साझा इस प्रकार की स्ट्रेटेजी तैयार करके आज इस इन्वेस्टमेंट को लाया है. मैं छत्रपति संभाजीनगर और मराठवाड़ा के लोगों को बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ. रक्तवाहिन्यांच्या आजारांवरती बिना टाक्याच्या शस्त्रक्रिया या संदर्भात राष्ट्रीय परिषद शहरात आयोजित केली असून याबाबत आयोजकांच्या वतीने माहिती एक पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे. नमस्कार, मी डॉक्टर शिवाजी फुले, माझ्यासोबत डॉक्टर अमोल लाहोटी आहेत आणि डॉक्टर अभिजित नागापूरकर आहेत. ISVIR इंडियन सोसायटी ऑफ व्हॅस्क्युलर अँड इंटरनॅशनल रेडिओलॉजी हे देश पातळीची जे संस्था आहे, सोसायटी आहे, त्याच्या संदर्भात 2 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट 2024 हॉटेल रामा इंटरनॅशनल इथे कॉन्फरन्स आयोजित केलेले आहे. आणि पहिल्यांदाच नॅशनल कॉन्फरन्स आपल्या शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये ही कॉन्फरन्स होत आहे. त्यानिमित्ताने आजच्या पत्रकार परिषदेचं नियोजन आहे की ही जे इंटरनॅशनल रेडिओलॉजी जी ब्रँच आहे ही सर्वसामान्य सर्वांना रुग्णांना कळावी, तसेच मराठवाड्यातल्या सर्व डॉक्टर्सना कळावी की या सोसायटीमध्ये किंवा ISVIRमध्ये एक्झॅक्टली कोणती प्रोसिजर होतात, कोणत्या आजारावर याची ट्रीटमेंट केल्या जाते. जसं रक्तवाहिन्याच्या विविध आजारावर आपण नेहमी म्हणतो, त्याच्यामध्ये मेंदूपासून ते पायाच्या रक्तवाहिन्यापर्यंत या आजारावर ट्रीटमेंट केल्या जाते. जसं मेंदूचे बघितलं तर मेंदूमध्ये ब्लिडिंग झाला अॅन्युरिझम किंवा AVMमुळे तर त्याच्यावर पण ट्रीटमेंट केल्या जातो. मेंदूमध्ये पॅरालिसिस झाला तर एखादा ब्लॉक असेल तर 10 किंवा 12 घंट्याच्या अगोदर आला तर थ्रोम्बेक्टोमी किंवा थ्रोम्बोलायसिस ट्रीटमेंट करता येते. 12 तासाच्या नंतर आला तर अँजिओप्लास्टी किंवा स्टेंटिंग ही आपण करू शकतो पेशंटच्या कंडिशननुसार. आणि तसंच पायाच्या पण रक्तवाहिनी गँग्रीन असो, व्हेरिकोज वेन असो, पोटामध्ये ब्लिडिंग असो, युट्राइन फायब्रॉइड असो, UAE असो, आवर्टिक डिसेक्शन असो, आवर्टिक अॅन्युरिझम असो, कॅरोटिड स्टेंटिंग असो, अशा ह्या विविध रक्तवाहिन्या जे आजार आता सध्या खूप वाढलेले आहेत, या आजारावर अत्याधुनिक पद्धतीने बिना टाक्याची ओपन सर्जरी न करता आपण मिनिमल इन्व्हेजिव्ह म्हणजे निडल थ्रू जाऊन शरीरामध्ये रक्तवाहिन्याच्या आजारावर ट्रीटमेंट करू शकतो. उपचार पद्धती, निदान पद्धती व त्याच्यामधून जर प्रॉब्लेम झाले तरी त्याच्यावर कशी मात करायची या सर्वांच्या गोष्टीवर विशेष चर्चा या नॅशनल कॉन्फरन्समध्ये छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये इथं होत आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावं. पत्रकार बंधूंचे खूप खूप धन्यवाद.
शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। डबल इंजिन सरकारच राज्याचं भलं करू शकतं। महाविकास आघाडी म्हणजे योजना भागवणारी आघाडी आहे असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची टीका। संदीपान भुमरे यांच्या पत्नी सुनेच्या व नातेवाईकांच्या नावावर तब्बल 16 वाईन शॉप कसे? खासदार संदीपान भुमरे यांच्यावर ठाकरे गटाचे दत्ता गोरडे यांचा गंभीर आरोप। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।